दानाबद्दल एक स्किट घेऊन येत आहेत संगम ग्रुपच्या महिला कलाकार माया, नेहा, मंजुषा मॅम। दान करा भाई, दान करा, इस संदेश का मान करा। दान करा भाई, दान करा, इस संदेश का मान करा। दान करा भाई, दान करा, इस संदेश का मान करा। मॅडम, कोणतं दान करायचं? अहो, आपलं दान म्हणजे तुम्हाला काय वाटतं? कन्यादान? मॅडम, दान का? नाही, कन्यादान करायचं का? की पैशाचं दान? अहो, कुठलं अन्नदान नाही, पैशाचं दान नाही, कसलंही दान नाही का कन्यादान पण नाही। हे दान करायचं आहे, आपल्या अवयवांचं दान करायचं आहे। हो, मी कसं केलंय तसं याने केलेलं आहे, पण ते कसं केलंय ते आपल्याला माहित नाही, आपण नंतर विचार करूया। पण अवयव दान करायचं म्हणजे आपण आपले जे अवयव आहेत त्या अवयवाने आपण जिवंतपणी, मेंदू मृत्यू झाल्यानंतर आणि मेल्यानंतर, आपला मृत्यू झाल्यानंतर आपण हे अवयवांचं दान करून दुसऱ्यांना जीवदान द्यायचं असतंय। दान करा बाई, दान करा, संदेश का मान करा। हिंदू आहे, मला चालते का दान केलेलं? मी ख्रिश्चन आहे। मॅडम, मी गुजराती आहे, दान केलं तर चालतं का? मॅडम, मी मुस्लिम आहे, मी दान केलं तर चालतं? मॅडम, मी पंजाबी आहे, दान केलं तर चालेल? मी ख्रिश्चन आहे, दान केलं तर चालेल? इथे धर्माचा काहीही एक प्रश्न येत नाहीये। तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, आपण आपले शरीर जाळून भस्म करण्यापेक्षा, म्हणजे मृत्यूनंतर जाळून भस्म करण्यापेक्षा आपण जे आपले अवयव आहेत ते अवयव ज्यांना गरज आहे अशांना दान करून जवळजवळ 70 ते 80 माणसांना आपण जीवदान देऊ शकतो। त्यामुळे अवयवदान हे खूप महान दान आहे। एकदा दान करा बाई, दान करा, की ज्या मला महान व्यक्तीने दान केलं होतं ती व्यक्ती आज खूप आनंदात आपलं जीवन जगत आहे। मी लहान असतानाच माझी किडनी खराब झाली होती, पण अशा अवयवदानाच्या कार्यक्रमामुळे एका महान व्यक्तीने मला किडनी देऊन मला आज असं ठणठणीत केलं आहे आणि मी आज तुम्हा सर्वांकडे उभी आहे। आन्सरच्या प्रॉब्लेममुळे माझ्यासुद्धा लहान तड्यांना दान करून मला पण जीवदान दिलेलं आहे। त्याला जो काही प्रॉब्लेम आला तर तडीने मला दान केले आहे, त्यामुळे मी आज तुझ्यासमोर व्यवस्थित उभी आहे। नमस्कार, गॅसचा स्फोट झाला होता, त्याच्यामध्ये मी पूर्ण जळून गेले होते आणि मला एका मूक व्यक्तीनं त्वचा दान केली, त्याच्यामुळे मी आज तुमच्यासमोर एक तुकतुकीची माझी स्किन दिसली त्यांच्यामध्ये। माझा ॲक्सिडेंटमध्ये दोन्ही पाय गेले होते आणि त्याच अशाच व्यक्तीचे मला बोन्स बसवले आणि मी आज छान उभी आहे, मस्त दान करा बाई, दान करा, दान करायची परमिशन म्हणजे तुम्हाला नक्की काय पाहिजे? म्हणजे तुम्ही कोण कोण दान करू शकता? आपण दान करू शकतो असं एड्स झालेले ते लोक दान करू शकतात? HIV एड्स ज्यांना होतं आणि त्यामुळे ज्यांचा मृत्यू होतो त्यांना दान करता येत नाही। करोनासारख्या भीषण आजारामधून जे झालेले आहेत, बरे झालेले आहेत किंवा ज्यांना इन्फेक्शनमुळे मोठ्या बिमारी आहेत अशी लोक अवयवदान करू शकतात का? नाही, मोठं इन्फेक्शन जर काही अगदी जीवघेणं इन्फेक्शन ज्यामध्ये कोरोना येऊन गेलं त्याच्यामध्ये ज्यांना जे मृत्युमुखी पडले यांचे अवयव दान केले जात नाहीत। मॅडम, लहान मुलं जे वय आहे का? हां, वयाची अट आहे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि 70 वर्षापर्यंतचे लोक दान देऊ शकतात अवयवांचं, परंतु ते दान देताना त्यांनी शक्यतो 50 वर्षापर्यंत आपलं अवयवदानाची जी काही ओथ आहे म्हणजे शपथ आहे ती घ्यावी, म्हणजे ते देऊ शकतात। मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता की अवयवदानामुळं किती लोकांना जीवदान मिळतं? अवयवदानामुळे आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 70 ते 80 लोकांना आपण जीवदान देऊ शकतो। म्हणजे आपण जिवंतपणी आपल्या मेंदू मृत्यू झाल्यानंतर आणि मेल्यानंतर आपण जवळजवळ 70 ते 80 लोकांना जीवदान देऊ शकतो। मॅडम, BP आणि शुगरसाठी दान करू शकतात का? हो,
करू शकतात ना. BP आणि ब्लड शुगरवाल्यांचा काही प्रश्न येत नाही. आज मला छान वाटते की मी आज माझे सगळे शरीरदान करून टाकलेले आहे मॅडमकडे. त्यामुळं कारण मला माहिती आहे का इथून पुढं आपण किती जगणार आणि मेलो तरीसुद्धा आपण जगणार. कसे जगणार? अवयव दान करून जगणार. डोळे नाही, चला आपले ओके असतील डोळे तर ते डोळे देणार आपण. आपलं जे काही स्पेअर पार्ट शरीरात आहेत ते सगळेतलं सगळं डॉक्टर लोक तपासून ते दान करतात. मॅडम, मला कुत्रं चावलं होतं, मग रेबीज जर झाल्यावर देऊ शकतो का आपण? अवयवदान करू शकतो? नाही. रेबीज जर झाला असेल आणि रेबीजमुळे जर मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीचे अवयवदान केले जात नाही. मॅडम अवयवदानाचे किती प्रकार आहेत? हां, छान प्रश्न विचारला. अवयवदानाचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे जिवंतपणी अवयवदान करणे. जिवंतपणी जे अवयवदान केलं जातं त्याच्यामध्ये आपलं यकृताचा थोडासा तुकडा. आता एक पेशंट आपण पाहिलं ते लिव्हर दाननी ते बरे झालेले आहेत. आणि ज्यांचं आपण लिव्हर घेतो त्यांचं सुद्धा 3 महिन्यामध्ये लिव्हर बरं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे किडनी. आपल्याला 2 किडनी असतात. त्या 2 किडनीपैकी एक हे पेशंट जिवंत आहे, त्यांना 1 किडनी दिली आहे आणि ज्यांनी दिली त्यांची 1 किडनी आहे. ते दोघंही आता छानपैकी आयुष्य जगत आहेत. तर हे मेन जिवंतपणी देतो. आपला मेंदू मृत झाल्यानंतर आपण जीवदान करू शकतो. मेंदू मृत होणे म्हणजे काय? तर आपला मेंदूचं कार्य थांबतं, आपल्या शरीराचं संपूर्ण कार्य थांबतं, श्वसनक्रिया पण थांबते. मग तुम्ही म्हणणार तरी पण कसं काय अवयवदान दिलं जातं? पण काय असतं की हृदय चालू असतं. आपली आतडी, स्वादुपिंड, आपल्या शरीरातली हाडं, त्यानंतर त्वचा, हे सगळं आपण दान करू शकतो. तिसरा प्रकार म्हणजे मॅडम आपण मृत झाल्यानंतर 2 असतात. एक म्हणजे आपलं देहदान करणे. देहदान करतो कधी? तर आमचं जे कॉलेज आहे, मेडिकल कॉलेजेस, त्या वैद्यकीय ह्याच्यामध्ये शरीररचनाशास्त्र म्हणून असतं. त्या शरीररचनाशास्त्रासाठी अभ्यासासाठी आपली बॉडी काही देतात, त्याला देहदान म्हणायचं. आणि अवयवदान, खरं सांगू, अवयव हे विकायचे नसतात, अवयवचं दान करायचं असतं. हे महत्त्वाचं आहे. आता जे सगळं म्हणतात की अवयव विकतात, नाही. अवयव विकणे, रॅकेट वगैरे हा काही प्रकार असतो, हा 1% असतो, पण त्याचा इश्यू कुठेतरी केला जातो. असं कुठलाही डॉक्टर काहीही करत नाही. तर अवयव दान हे जे तुम्ही लोक करता त्याचे जे आम्ही बँक तयार करतो त्या बँकेतनं अवयव हे गरजूंना दिले जातात. तर अशा पद्धतीने मृत झाल्यानंतर तुम्हाला जे आम्ही कार्ड देतो, तुम्हाला त्या कार्डवर टोल फ्री नंबर असतो. तुमच्या घरातले जे कोणी असतात की म्हणजे ज्यांचं कन्सेंट घेतलेले असते त्या कन्सेंटला आपण काय करतो, त्या जे तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांनी त्या टोल फ्रीला नंबर केला की इमिजिएटली ती टीम आपल्याकडे येते, तुमचे डेड बॉडी नेतात. त्यातले ज्यांना जे तुम्ही त्या फॉर्ममध्ये भरलेले आहे हे अवयव माझ्यानंतर दान करा आणि दुसऱ्यांना जीवदान द्या, तर ते अवयव तेवढे ते घेतले जातात. इमिजिएटली ते अवयवाची जिथं बँक असते तिथं ते स्टोअर केलं जातं. जसं ब्लड बँक, ब्लड पण आपण डोनेशन करतो, इमर्जन्सीला आपल्याला रक्त लागतं त्यावेळेला ते रक्त मागून घेतलं जातं. तशा पद्धतीनं हे अवयवसुद्धा ज्यांना कुणाला लिव्हरची गरज आहे, कुणाला किडनीची गरज आहे, तर कुणाला हार्टची गरज आहे, अशा पद्धती कुणाला त्वचेची गरज आहे, तर अशा वेगवेगळ्या बँक असतात. अशा बँकांमध्ये ते घेऊन ठेवलं जातं आणि गरजूंना दिलं जातं. म्हणजेच आपण सगळ्याजणी ह्या माझ्या ह्या सख्यांना मी सांगते, आपल्याला सांगते की मेल्यानंतर आपल्या शरीराचं राग करण्यापेक्षा जीवदान, आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयव गरजूंना दान करून श्रेष्ठ दान करा आणि मेल्यानंतर त्या रूपात आपण सगळे जिवंत राहूया. म्हणून अवयवदान करा, अवयवदान करा.